नमस्कार. आपण पाहत आहात लोकवेद, जिथे अनुभव बोलतो आणि विचारांना नवी दिशा मिळते. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण भेटणार आहोत एक अत्यंत अनुभवी, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, डॉक्टर विजया फडणीस. मानसशास्त्र क्षेत्रात तब्बल 50 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉक्टर फडणीस यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या लेखणीतून 10 महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्या यशवंत मनोविकास केंद्राच्या संचालिका आहेत. तसेच नागपूर आणि पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणूनही योगदान दिले आहे. गेल्या 30 वर्षांपासून सतत समुपदेशन करत असताना समाजातील बदलती मानसिकता, नात्यामधील बदल आणि आधुनिक जीवनशैलीचा परिणाम त्यांनी अत्यंत जवळून अनुभवले आहेत. आजच्या या मुलाखतीत आपण त्यांच्या अनुभवातून जाणून घेणार आहोत मानसिक आरोग्याचे बदलते स्वरूप, आजच्या पिढीसमोरील आव्हाने आणि संतुलित जीवनासाठी आवश्यक विचार. चला तर मग सुरुवात करूया या खास संवादाची. नमस्कार मॅडम. मॅडम, तुम्ही सध्या पुण्यामध्ये राहता, पण तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव नागपूर. म्हणजे जन्मापासून लग्न होईपर्यंत 25 वर्ष मी नागपुरात होते. त्या दरम्यान माझं सगळं शिक्षण वगैरे नागपूरमध्येच झालं. तुम्ही एक लेखिका आहात. तुम्ही कोणकोणती पुस्तके लिहिलीत? मी 10 पुस्तकं लिहिलेली आहे. त्याला पुरस्कार वगैरे पण मिळालेला आहे. मुलांना घडवताना, सुखाने जगण्यासाठी, मन उलगडताना, गोष्टी मनाच्या, या 4 पुस्तकांचा एक रोहन प्रकाशनने संच काढलेला आहे आणि त्या संचाला आजही खूप तो संच लोकप्रिय आहे. त्यानंतर बहर मनाचा, करोना काळातील मानसिक आरोग्य, तर ही सर्व पुस्तकं रोहन प्रकाशनची झाली. त्यानंतर 2 उन्मेष प्रकाशनने काढलेले आहे, जगणे व्हावे गाणे आणि माणसांच्या आठवणी, हे व्यक्तिचित्रांवरचं पुस्तक. त्यानंतर 9वं पुस्तक माझं पुरुष नावाचं आहे, ते ललित लेखांवरचं आहे. ते मी स्वतःच प्रकाशित केलेलं आहे. आणि 10वं पुस्तक माझं अलीकडेच आलेलं आहे, ते उत्कर्ष प्रकाशनने काढलेलं आहे, आभाळ आठवांचे असं नाव आहे त्याचं. ते पण ललित लेखांचं पुस्तक आहे आणि यांना विविध पारितोषिकं मिळालेली आहेत. 2012 सालच्या 12वीच्या मराठीच्या पेपरमध्ये माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद विचारला होता समरी रायटिंगसाठी, म्हणून ते पुस्तक होतं सुखाने जगण्यासाठी. अच्छा. आणि त्या पुस्तकाची आणखी एक आठवण अशी आहे की गप्र प्रधान सर तेव्हा हडपसरला राहायला आले होते. 2007 सालची गोष्ट आहे. तर तेव्हा सरांनी एक आस्वादक परिचय या पुस्तकाचा लोकमतमध्ये करून दिला होता आणि ते म्हणजे माझ्यासाठी प्लेझंट सरप्राईज होतं की त्यांनी मला आधी कधीही बोलले नाही ते, आणि एकदम मला अमुक तारखेचा रविवारचा पेपर बघा एवढंच सांगितलं. तुम्ही स्वतः एक काउन्सिलर आहात, पण तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळल्या? मी मगाशी सांगितलं की मी नागपूरचे आहे आणि माझं 11वी मॅट्रिक झालेलं होतं तेव्हा. तर माझ्या गल्लीत राहणारी एक मुलगी, माझी मैत्रीण होती, ती 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी होती. तर ती मला मानसशास्त्राच्या प्रॅक्टिकलसाठी प्रयुक्त, त्याला ज्याच्यावर प्रयोग करतात त्याला प्रयुक्त म्हणतात, तर ती प्रयुक्त म्हणून मला घेऊन जायची आणि तिथे ती माझ्यावर वेगवेगळे प्रयोग करायची. म्हणजे माझं व्यक्तिमत्व तपासायचे, माझी बुद्धी तपासायची, मेमरी तपासायची, प्रेरणा तपासायची, समायोजन ॲडजस्टमेंट तपासायची. तर हे सगळं मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं आणि मग लक्षात आलं की गणिताची उकल करण्यापेक्षा मनुष्य स्वभावाची उकल करणं आपल्याला चांगलं जमतं आहे आणि आवडतं आहे. म्हणून मी तेव्हाच ठरवलं की आपण फर्स्ट इयरला लाईनच बदलायची. गणित सायन्स मी सोडून दिलं आणि ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट जॉईन केलं आणि सायकोलॉजी हा माझा मुख्य सब्जेक्ट होता. आणि माझी निवड इतकी अचूक होती, हे पुढे मला मिळालेल्या मार्कांनी सिद्ध केले. मी BAला 5वी मेरिट आली होती, MAला फर्स्ट क्लास फर्स्ट आलेली आहे आणि 28व्या वर्षी माझं PhD झालेलं आहे मानसशास्त्रातच. तर असा माझा शिरकाव या क्षेत्रात झाला. तुम्ही या क्षेत्रामध्ये नेमकं काय काम करता? मी या क्षेत्रात पुष्कळ ॲक्टिव्हिटीज करते. पहिलं सांगता येईल IQ टेस्टिंग, म्हणजे बुद्धिमापन वेगवेगळ्या वयोगटांसाठी, अगदी 3 वर्षाच्या मुलापासनं तर पुढे, आणि आवश्यकतेप्रमाणे त्या टेस्ट आपल्याला वापरायच्या असतात. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्टिंग करते मी, म्हणजे 10वी-12वी झाल्यानंतर कल चाचणी ज्याला म्हणतो, की कुठली लाईन घ्यायची, हे काम करते. व्यक्तिमत्व चाचणी देते मी आणि बाकीच्या
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंडर येणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला करता येतात तिथे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग करते मी. मुलांसोबत काम करताना कुठली दक्षता घ्यावी लागते? मुलांसोबत काम करणं ही सोपी गोष्ट अजिबात नसते. कारण मुलं अस्थिर आणि चंचल असतात. एका जागी स्वस्थ बसत नाही. तर त्यांना एक इंटरेस्ट वाटेल अशा गोष्टी त्यांच्याशी करणं, विविध खेळ त्यांना रमवणं खेळांमधून, हे मात्र करावं लागतं. आणि त्याच्यासाठी त्याच्या वयात एवढं आपल्याला होणं आवश्यक असतं. मी माझ्या वयाप्रमाणे त्यांच्याशी बोलली तर माझं काम होणारच नाही. ते लगेच बोर होतील. तर मला त्यांनी बोर होऊ नये यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यातलं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पी-जे सांगणं. मुलांना पोअर जोक्स त्याचा साठा आपल्याजवळ ठेवावा लागतो. पण ते त्यांना अतिप्रिय असतात. आणि त्यातही एक कल्पना अशी असते की त्यांना त्याचं उत्तर माहिती असतं. आपल्याला जरी उत्तर माहिती असलं तरी आपण असं दाखवायचं की आपल्याला उत्तर माहिती नाहीये. तर त्यांना जिंकल्याचा आनंद त्याच्यात मिळतो. त्यांनी उत्तर सांगितलं की आणि आपल्याला माहिती नाहीये मॅडमला उत्तर. 2च उदाहरणं सांगते. भिंतीवरच्या पालीला जा म्हणून कसं सांगाल? तर याचं उत्तर तो देतो गोपाल. बरोबर. हां. मग आपण छान मनमुराद हसायचं, की त्या मुलाला खूप आनंद होतो. मग त्याला इंटरेस्ट वाटायला लागतो. तसाच मग दुसरा प्रश्न, डासाच्या मुलाला काय म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे मला माहीत होतं. पण मी त्याला म्हटलं, "नाही माहिती काय?" तर त्यानेच उत्तर सांगितलं, "संडास." बरोबर. हां. बरोबर आहे ना? हो. तर ह्याने त्याचा इंटरेस्ट टिकून राहतो. त्याच्याच जोडीला मग काही कोडी, पझल्स हे पण द्यावे लागतात. आणि मग त्याचा इंटरेस्ट टिकल्यानंतर आपल्याला आपलं काम सुरू करता येतं. तेही आता आमच्या टेस्ट वगैरे असतात, त्या इंटरेस्टिंग असतात. तर मुलांचा इंटरेस्ट टिकतो त्याच्यात. पण काळजी मात्र ही घ्यावी लागते. तुम्ही एक मानसतज्ञ आहात. मग मानसोपचार तज्ञ आणि तुमच्यात काय फरक आहे? हो, या 2 गोष्टींमध्ये नक्कीच फरक आहे. मी मानसतज्ञ आहे म्हणजेच समुपदेशक सुद्धा आहे. तर मी काय शिक्षण घेतलंय मगाशी सांगितलं तुम्हाला, की सायकॉलॉजी विषय घेऊन मी बी-ए केलं, पुढे त्याच विषयात एम-ए केलं आणि पुढे पी-एच-डी पण केलं. आणि माझं काम जे आहे ते चाचण्या देणं, टेस्ट देणं, सायकॉलॉजिकल टेस्ट देणं गरजेनुसार. त्यानंतर विविध मानसोपचार तंत्र शिकवणं आणि चर्चा, मुलाखती, खेळ यांचा सुद्धा वापर आम्हाला करावा लागतो. आम्ही औषधं देत नाही. मॅडम, काउन्सिलिंग म्हणजे काय? काउन्सिलिंग म्हणजे एखाद्याला त्याची समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत. आता ही मदत म्हणजे नुसतं त्याच्याशी बोलून करता येते असं नाही. तर हे सुद्धा काउन्सिलिंग हे एक शास्त्र आहे. तर त्या पद्धतीनुसार 3 टप्पे येतात ह्याच्यात. पहिला म्हणजे एक्सप्लोरेशन, दुसरा अंडरस्टँडिंग आणि तिसरा ॲक्शन प्लॅन. याचाच मराठीमध्ये असं सांगता येईल की समस्येचा शोध घेणं, समस्या समजून घेणं आणि तिच्या निराकरणासाठी काय कृती योजना आखतो आपण त्याचा विचार करणं. त्या गोष्टी त्या ह्याच्यात येतात. तर आता समस्येचा शोध घेणं ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला आईसबर्ग माहिती असते. म्हणजे हिमनग. हिमनगाचा 7 अष्टमांश भाग पाण्याखाली असतो आणि फक्त वरती 1 अष्टमांश भाग दिसतो आपल्या डोळ्याला. तर मनाचं तसंच असतं, की अननोन मन इतकं मोठं आहे त्याचा व्याप्ती, की आपण जे मानसशास्त्रीय चाचण्या देतो, त्यातनं फार थोडा भाग आपल्याला कळतो. म्हणजे मनाचे दरवाजे किंचित किलकिले करता येतात असं म्हणू शकतो आपण. कारण मन अथांग आहे, त्याचा पत्ताच लागत नाही. तर हा भाग झाला एक्सप्लोरेशन म्हणजे समस्येचा शोध घेणं. त्याच्याशी बोलून, चर्चा करून सुद्धा आपल्याला काही माहिती मिळू शकते. तर मुळात काउन्सिलिंगसाठी जेव्हा एखादी व्यक्ती येते, तर तिच्याशी आश्वासकपणे बोलून तिचा विश्वास संपादन करावा लागतो आपल्याला. कारण जोपर्यंत ती ओपन अप होणार नाही, नाही तर. त्यामुळे स्किलफुली तिच्याशी बोलावं लागतं आपल्याला त्या व्यक्तीशी, की अशा शिळोप्याच्या गप्पा मारत बसलोय आपण असंच नाहीये. तर त्यातनं काउन्सिलर बरोबर तिच्या विचारांना दिशा देतो, भावनांवर नियंत्रण आहे की नाही ते बघतो आणि वर्तन हे समाजमान्य पद्धतीने आहे की नाही याचाही त्याला अंदाज येतो. त्यामुळे विविध माहितीही त्याच्यातनं सुद्धा मिळते आणि सायकॉलॉजिकल टेस्टिंगमधनं आणखीन माहिती आपल्याला मिळते आणि त्याच्यावरनं मग आपल्याला एक अंदाज येतो की या व्यक्तीची समस्या काय आहे. म्हणजे समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा तो एक प्रयत्न असतो. काउन्सिलिंगचे वेगवेगळे क्षेत्र असतात का? हो, काउन्सिलिंगचे वेगवेगळे क्षेत्र नक्कीच असतात.
जसं व्यक्तिगत काउन्सिलिंग असतं, कौटुंबिक काउन्सिलिंग असतं, एज्युकेशनल असतं, प्रोफेशनल असतं, मॅरेज काउन्सिलिंग असतं, स्पोर्ट्स काउन्सिलिंग असतं. असे वेगवेगळे क्षेत्र असतात. तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात? मी व्यक्तिगत काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग आणि अर्थातच मॅरेज काउन्सिलिंग हे करते. मॅडम, तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या केसेस जास्त येतात? पूर्वी माझ्याकडे मुलांच्या केसेस बऱ्याच जास्त प्रमाणात यायच्या. म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या समस्या असायच्या, शाळेच्या समस्या असायच्या किंवा वर्तणुकीच्या समस्या, व्यक्तिमत्त्वाच्या समस्या याच्यासाठी बऱ्याच केसेस माझ्याकडे येत असत. पण आता गोष्टी बदलल्या. कारण शाळांमधून आता काउन्सिलर नेमले जाऊ लागले. त्यामुळे मुलांच्या केसेस या शाळेतच सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे माझ्याकडे येणारं मुलांच्या केसेसचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण मॅरेज काउन्सिलिंगचं प्रमाण मात्र वाढलेलं आहे आणि ते वर्षभर सुरू असतं काम. मॅडम, वैवाहिक समुपदेशन म्हणजे नक्की काय करता? वैवाहिक समुपदेशन हे 2 भागात करते. एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन आणि दुसरं विवाह पश्चात. तर आता कधी नव्हे इतकी गरज वैवाहिक समुपदेशनाची निर्माण झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये. तर विवाहपूर्व समुपदेशन ह्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी करता येतं. जसं आपल्या जोडीदाराची निवड करणं, त्याची अनुरूपता बघणं आणि विवाहानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, बदलणाऱ्या भूमिका, करावं लागणारी कर्तव्य, तडजोड, त्याग या शब्दांची ओळख किंवा ही वास्तविकता त्यांना समजावून सांगावी लागते. आणि एकत्र कुटुंब असेल तर आणखीन गोष्टी बदलतात, हेही त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं. आता ही जी अनुरूपता आपण म्हणतो, जोडीदाराची निवड तर आजकाल जो तो आपल्या आपल्या पद्धतीने करतो. पण ती निवडसुद्धा वरवरच्या गोष्टी पाहून केली असेल तर ते लग्न फसण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे नुसतं बाहेर फिरणं, हॉटेलिंग, गिफ्ट देणं, सिनेमे पाहणं, तर नुसत्या या गोष्टीला बोलून जेव्हा लग्न केल्या जातं, तेव्हा त्यांचे विमानं जमिनीवर उतरतच नाही. मग असंच लग्न करून जेव्हा हे लोकं हनीमूनसाठी जातात, तिथे खरं विमानही जमिनीवर येतं आणि ह्यांची विमानं पण जमिनीवर येतात. आणि तिथे मग एकमेकांचे खरे स्वभाव लक्षात यायला लागतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की ही फारच इमॅच्युअर आहे, अपरिपक्व आहे. तिच्यात समज तर काहीच नाही आहे, अतिशय पोरकट आहे. हिच्याबरोबर संसार करणं काही शक्य नाही आहे. तर तिथेच घटस्फोटाचा विचार करून ते जोडपं परत लँड होतं आपल्या गावी. तर ही जो निवड करण्याची प्रक्रिया, जी त्यांना समजावून सांगावी लागते. कारण त्यांनी लग्नाचा इतका सिरियसली विचारच केलेला नसतो. दुसरा अनुरूप आहे की नाही, आपण पाहिलेला मुलगा आपल्याला चालणारा आहे की नाही, तर हे कसं ठरवायचं? तर सायकोलॉजीच्या चाचण्या देऊन, म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी आणि समायोजन चाचणी ही देऊन आपल्याला बघता येतं की हे एकमेकांना अनुरूप आहे का विरूप आहेत, हे लक्षात येतं. आणि लग्नानंतर समुपदेशन जेव्हा करतो आपण, तेव्हाची गोष्ट आणखीन वेगळी असते, की मतभेद असतातच किंवा आधी काहीतरी प्रकरणं असतात दोघांची पण, लग्नाच्या आधीची. आणि त्याच्यावर कधीतरी बोलणं होतं किंवा होत नाही, हा चॉईस त्यांचा असतो. पण आता एक मुलगी मला म्हणाली, की आमच्याकडे सगळं प्रकरण मिटलं होतं. मग काय सांगायचं? मग कशाला सांगायचं? पण तुमच्या Facebook पोस्ट असतात, ईमेल्स असतात, WhatsApp हे असतात. सोशल मीडियामुळे केव्हा तरी तुम्ही एक्सपोज होता ना, तर तेवढा तर हुशारी दाखवायला पाहिजे ना, की आपण हे सगळं बंद केलं आहे. म्हणजे खरंच ते बंद झालं आहे की नाही, हा डाऊट त्या नवऱ्याला येतो. किंवा नवऱ्याचं असं प्रकरण असेल, तोही अशा चुका करतो, मग तिलाही त्याच्याबद्दल डाऊट येतो. आणखीन मग एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्याही कुटुंबातलं वातावरण कसं आहे, हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. आता समजा एखाद्या घरी रोजची भांडणं सुरू असतात आई-वडिलांची, मारामारीपर्यंत येतात. त्यानंतर काही जण वेगळे राहत असतात. काही ठिकाणी घटस्फोट झालेला असतो. तर अशा मुला-मुलींचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा, नकारात्मक आणि बिघडलेला असू शकतो. आणि ती जेव्हा विवाहाला उभी राहतात, तेव्हा ते खूप चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनाने बघतच नाही या गोष्टीकडे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर आई-वडिलांचं मॅरिड लाईफ असतं. आता एक मुलगी
असंच हनीमूनवरून आल्यानंतर माझ्याकडे काही आले होते एक दिवस. म्हटलं काय झालं? तर म्हणे आमचा डिव्होर्सचा हे नक्की होत आहे म्हणे. म्हटलं काय झालं? इतकं टोकाला जाण्यापर्यंत गोष्टी काय घडल्या? तर तिने मला सांगितलं की माझ्या घरी माझी आई माझ्या वडिलांना मारायची आणि वडील आईच्या पाया पडून तिची क्षमा मागायचे. तर आता रोज हे चित्र तिच्या डोळ्यासमोर असल्यानंतर तिला कळेच ना की मी कसं रिॲक्ट व्हायचं आता म्हणजे माझ्या नवऱ्याशी स्वतः. तर तिने पण नवऱ्याला मारणं सुरू केलं. आता तो नवरा स्वाभिमानी होता आणि मार खाऊन घेणारा अजिबात नव्हता. तर त्याने म्हणजे त्याला हा हिचा पोरकटपणा आणि काही कळेना की ही अशी का वागते, म्हणून ते माझ्याकडे विचारायला आले होते. तर या मुलीचं लहानपण अगदी कष्टात गेलं. हिला प्रेम कधी मिळालं नाही, जिव्हाळा मिळाला नाही, आपुलकी मिळाली नाही आणि सगळ्याच म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तिचा चुकीचा आणि नकारात्मक तयार झालेला होता. आणि असं असताना तिने लग्न केलं. म्हणून ते टिकण्याचा प्रश्नच नव्हता. पण ही केस 6 महिने माझ्याकडे चालली. त्यानंतर तिचा दृष्टिकोन बदलला त्या मुलीचा फॉर्च्युनेटली आणि ते जोडपं आणताय म्हणजे एक लग्न वाचवू शकलो आपण. आणि जेव्हा असं लक्षात येतं की खूप तीव्र मतभेद आहे नवरा-बायकोमध्ये, पण तरीही त्यांना मुलांसाठी म्हणून एकत्र राहायचं आहे. तर ते समुपदेशन वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. तर त्याच्यासाठी मी दोघांना पण एकत्र बोलावते आणि एक टासण तयार करायला सांगते, की आपल्या जोडीदारामधले गुण, दोष आणि तुम्हाला अपेक्षित असणारे बदल, असं एक टासण तयार करायचं आणि ते परस्परांना मी वाचायला देते. आता ते वाचल्यानंतर घमासान होते माझ्या इथे, युद्धभूमी होते माझं ऑफिस म्हणजे. पण तरीही त्यांना एक इन्साईट अंतर्दृष्टी येते, की आपले प्रॉब्लेम्स नेमके काय आहे हे त्यांना पहिल्यांदा कळतं. कारण एरवी कसं दोघंही चिडलेले, रागावलेले असतात. ते एकमेकांवर फक्त ओरडत असतात. त्यामुळे नक्की काय प्रॉब्लेम आहे कोणाचा हे कळतच नाही. पण हे आमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा अर्थात त्यांना सांगितलेलं असतं, की इथे शिस्त पाळावी लागेल. की मी असं बोट केलं की तुम्हाला शांत व्हावं लागेल. मला बोलू द्या तुम्ही. आणि ते ऐकतात ना, म्हणजे कारण त्यांना खरंच असं वाटत असतं की हे थांबावं कुठेतरी. तर तो विवाह समुपदेशनाचा नक्की फायदासुद्धा होत असतो. मात्र जिथे दोघांनी पण जाणीवपूर्वक डिव्होर्सचा निर्णय घेतला असेल, तिथे आपण काही करू शकत नाही काउन्सिलर. तो त्याला फक्त निर्णय मान्य करणे एवढंच करू शकतो. कधी-कधी आई-वडिलांचं वागणं चुकीचं असतं, त्याच्यामुळे सुद्धा मुलांवर कसा घातक परिणाम होतो. तर एक मुलगा माझ्याकडे आहे, तर त्याचं लग्नाच्या संदर्भातच आला होता. तर त्याचं म्हणणं, की मला घरात बसणारी मुलगी पाहिजे. आता आजच्या जमान्यात घरात बसणारी मुलगी मिळणं अवघड आहे. काही छोटी-मोठी का होईना, पण मुली नोकरी करत असतात किंवा उद्योगधंदा करतात. त्याचं कारण काय होतं, तर त्याची आई शाळेत शिक्षिका होती आणि प्लस एका पार्टीचं, राजकीय पार्टीचं काम करायची. त्यामुळे ही बाई सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर असायची. घरात 3 मुलं होतं, त्याच्यातलं एक मूल मतिमंद होतं. म्हणजे त्याचं आणखीन खूप करावं लागायचं. तर हे त्या मोठ्या मुलाने जेव्हा पाहिलं, की आई कोणालाच मिळत नाही, सगळ्या घरादाराची गैरसोय होते आहे, तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला, की आपल्याला घर सांभाळणारीच बायको पाहिजे आहे. पण मग त्याला सांगावं लागलं हे, तो माझ्याकडे आला होता तेव्हा, की "बाबा रे, आजच्या जमान्यात असं काही मिळणार नाही, अवघड आहे म्हणजे. तर तू असं कर, की छोटा-मोठा का होईना, पण तिला एखादा व्यवसाय घरी राहून करू दे. म्हणजे ती घराकडे पण लक्ष देऊ शकेल आणि तुझी पण इच्छा होईल पूर्ण, की ती नोकरी करणारी नको." तर विवाह समुपदेशनात वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येत असतात. आपल्याला त्याच्यातनं त्यांना मार्ग काढून द्यावा लागतो. त्याच्यात अर्थातच कधी यश येतं 100%, कधी 50% येतं. असं नक्की नाही सांगता येत. काउन्सिलिंगचा खरंच उपयोग होतो का? किंवा जो बदल होतो, तो तात्पुरता असतो का कायमस्वरूपी? काउन्सिलिंगचा 100% उपयोग होतो. पण केव्हा होतो? ते पुरेशा गांभीर्याने घेतलं तर. तुम्ही टाईमपास म्हणून काउन्सिलरकडे जात असाल आणि मनाशी ठरवलं असेल, की आपण या काउन्सिलरची जिरवायची, की आपण आपल्यात बदल होऊच द्यायचा नाही. असा जर ताठरपणा असेल तुमच्यात, तर ब्रह्मदेव आला तरी तो तुमच्यात काही करू शकणार नाही. त्यामुळे तुमची एक काउन्सिलिंगकडे स्वीकारार्ह पद्धत म्हणून तुम्ही पाहत असाल, तर त्याचा उपयोग होणारच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्प्लिमेंटेशन हा भाग खूप महत्त्वाचा असतो. इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुम्हाला आता जसं अ, विचार, भावना आणि वर्तन या 3 गोष्टी सायकॉलॉजीत महत्त्वाच्या असतात, की आपले विचार कसे पाहिजे तर ते रॅशनल, रिअलिस्टिक, मीनिंगफुल. त्याचा अर्थ असा
विवेकाला धरून, वास्तवाला धरून आणि अर्थपूर्ण. तर हे विचार त्याचे तसे आहेत का हे कळतं आपल्याला त्याच्याशी बोलून. तसंच भावनांवर नियंत्रण आहे का हे कळतं. कुठल्या भावनांचा जोर आहे, नकारात्मक भावना की सकारात्मक भावना, ते सुद्धा कळतं. आणि वर्तन सोशली डिझायरेबल म्हणजे समाजाला अनुसरून आहे की नाही, हे पण लक्षात येतं. तर हे लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्या गरजेप्रमाणे मानसोपचार तंत्र शिकवले जातात. विचारात बदल करणारे, भावनांवर नियंत्रण आणणारे आणि वर्तनात बदल करणारे असे. तर ते जेव्हा शिकवले जातात, तेव्हा काही होमवर्क दिले जातं करायला. तर ते त्यांनी जर केलं सिरियसली, तर त्याच्यात 100% बदल हा होतो आणि जो होतो तो पर्मनंट होतो. कारण त्याचा स्वतःकडे, इतरांकडे आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि हा दृष्टिकोन हा नेहमीसाठी बदलतो. म्हणजे काउन्सिलिंगमुळे तुमच्यात नेहमीसाठी चांगले अनुकूल बदल हे होत असतात. पण ते तुम्ही कसं घेता? तर माझी मुलगी यायची. तिला काही महिन्यांचं बाळ होतं. तर ती रात्री ते बाळ 10 वाजता झोपल्यानंतर 10 ते 12 माझं होमवर्क करायची आणि इतकं सुंदर करायची ती, की तिच्या डायरीचे मी तिच्या संमतीने झेरॉक्स काढून घेतले होते आणि माझ्याकडे आलेल्या लोकांना दाखवते होते, की हे असं काम जर तुम्ही केलं, तर तुमच्यात खूप चांगला बदल होऊ शकतो. आणि नुसतं श्रवण भक्ती केली, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, तर तुम्हाला उपयोग नाही. तुमचा आणि माझा वेळही फुकट जातो त्याच्यात. मॅडम, सध्या अलीकडे IQ पेक्षा EQचा बोलबाला जास्त आहे. तो का? ही खरी गोष्ट आहे. पूर्वी IQला खूपच महत्त्व होतं. अलीकडच्या काळात IQचं महत्त्व कमी झालेलं आहे पूर्वीपेक्षा आणि EQचं वाढलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं, की IQ म्हणजे अभ्यासातली हुशारी, एवढाच त्याचा अर्थ समजला जायचा. मग अभ्यासात हुशार म्हणजे शिक्षणात चांगलं, चांगली गती असणारा, पुढे चांगली नोकरी मिळणारा, चांगली नोकरी आहे म्हणून चांगली छोकरी मिळणारा आणि त्याच्यापुढे सुखी होणारा, अशी एक लिंक लागलेली असायची. पण इंटेलिजन्सवरचा अभ्यास जसा पुढे गेला, तसं लक्षात आलं, की सगळ्यांच्या बाबतीत हे घडत नाही. तर जी मुलं सुरुवातीला शाळेच्या ह्याच्यात हुशार असतात, ती पुढे जाऊन ढेपाळतात. तर जी मुलं अभ्यासात ॲव्हरेज असतात, ती पुढे जाऊन छान चमकतात. तर हे असं कशामुळे? गार्डनर या मानसशास्त्रज्ञाला असं लक्षात आलं, की अभ्यासापलीकडे जे घटक आहे, त्यामुळे हा फरक आपल्याला दिसतो. तर पुढे पीटर सलोव्ही आणि जॉन मायर या 2 मानसशास्त्रज्ञांनी इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडली. पुढे बेराम सलाव नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी चाचण्या तयार केल्या आणि तेव्हापासून त्याला महत्त्व यायला लागलं. म्हणजे असं म्हणतात, की IQ गिव्हज यू जॉब, बट EQ गिव्हज यू प्रमोशन. त्यामुळे आता हे IQची नुसती हुशारी चालत नाही. म्हणजे आता IQचा रोल हा फक्त 20% राहिलेला आहे जॉबमध्ये जाण्यापुरता. पण पुढचं सगळं तुमचं EQवर अवलंबून असतं. इमोशनल इंटेलिजन्स त्याचा अर्थ असा आहे, भावनिक बुद्धिमत्ता मराठीत म्हणतो आपण त्याला, की स्वतःच्या भावना समजणं, त्या का निर्माण झाल्या तेही कळणं आणि आपल्याला आवश्यकतेप्रमाणे त्या स्विच ऑन स्विच ऑफ करता येणं किंवा दुसऱ्या शब्दात पंख्याचं रेग्युलेटर जसं आपण कमी जास्त करतो स्पीड पंख्याची, तसंच आपल्याला आपल्या भावना कमी जास्त करता आल्या पाहिजेत आणि त्या करता येतात. जेव्हा तुमचं योग्य नियंत्रण असतं भावनांवर, तेव्हा नक्कीच करता येतात. IQच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे IQ हा वय वर्ष 22 पर्यंत वाढवता येतो. त्याच्या पलीकडे तो फारसा वाढत नाही. पण EQ हा तुम्ही तुमच्या आयुष्यात केव्हाही वाढवू शकता. अगदी लहानपणापासून तुम्ही मुलांमध्ये चांगला EQ कसा होईल हे बघू शकता. तर त्याच्यासाठी फार काही करावं लागत नाही. तर मुलांचं नीट ऑब्झर्वेशन करणं, खेळताना समजा ते पडले, झडले, तर ते खूप कांगावा करतात का? म्हणजे छटाकभर गोष्ट आणि किलोभर त्याचं वाटणं, असं दिसतं का आपल्याला? तसं असेल तर त्या मुलांना तुम्हाला सांगावं लागतं, की भावनांचा जोर इथे कमी करायचा आहे. भावनांचं प्रदर्शन कमी करायचं आहे इथे. आणि दुसरीकडे जर तुम्हाला असं वाटलं, की हा फारच संकोच करतो आहे भावनांचा, तर तिथे त्याला भावना थोड्याशा वाढवायला सांगितल्या जातात. आता डॉक्टर गेरॉर्ड न्यूमार्क नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी 5 घटक सांगितलेले आहेत, की त्या 5 गोष्टी तुम्ही जर तुमच्या मुलांना द्याल, तर या मुलांचा निश्चितपणे EQ चांगला राहील. तर एक सिरिया नावाचा शब्द मी लक्षात ठेवायला सांगते. सिरिया देशाशी आपल्याला काही देणं-घेणं नाही आहे. फक्त आपल्या लक्षात राहावं म्हणून सिरियाचं स्पेलिंग SIRIA. तर S म्हणजे सिक्युरिटी
आता ज्या घरात पालक मुलांना खूप मारझोड करत असतील, त्यांचे सतत दोष काढत असतील, तर अशी घरं मुलांना आवडत नाही. मग अशा वेळेला सुरक्षितता हा घटक महत्त्वाचा ठरतो. आय म्हणजे इम्पॉर्टन्स, की तुम्ही मुलांना किती महत्त्व देता. अगदी डोक्यावर बसवू नका मुलांना, पण काही तर महत्त्व द्याल की नाही. खूप धुडकावून देणारे पालक असतात, की जा रे तुला काही अक्कल नाही येत, आणि इतकं त्याला हे करतात की तू मूर्ख आहे, गाढव आहे, घोडा आहे, म्हणजे अनेक जनावरांची नावं घेऊन त्याच्याशी बोलत असतात. तर त्याची नकारात्मक आत्मप्रतिमा तयार होते अशामुळे. तर हा झाला इम्पॉर्टन्स. आर म्हणजे रिस्पेक्ट, की मुलांना थोडासा तरी तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे, आदर केला पाहिजे त्यांच्या म्हणण्याचा. आता एक बाई दिवसभर एका मैत्रिणीच्या सहवासात ऑफिसमध्ये असते, घरी आल्यावर परत त्याच मैत्रिणीचा फोन येतो. तर मुलाला काहीतरी आईला महत्त्वाचं सांगायचं असतं, तर तो आईकडे जातो, तर ती त्याला झुडकावून लावते, की जा रे तुला कळत नाही का माझ्या मैत्रिणीचा महत्त्वाचा फोन आहे ते. आता इथे समजा आईने असं केलं असतं, की नाही अगं मी ना आत्ता याच्याशी बोलते जरा, नंतर तुझ्याशी फोन करते. तर तेव्हा तिला त्या मुलाला वाटेल, की आईला माझं महत्त्व आहे किंवा आई माझ्यासाठी वेळ काढते असं. त्याच्यानंतर आय म्हणजे इन्व्हॉल्वमेंट, की मुलाचा वाढदिवस आहे, तर आई-वडील स्वतःच साजरा करतात तो. तर मुलाला इन्व्हॉल्व करून घ्या, इन्व्हॉल्वमेंट, की सामीलकी ज्याला म्हणतो. आणि ॲक्सेप्टन्स, की स्वीकारा तुमचा मुलगा जसा आहे तसा स्वीकारा. नाहीतर शेजारचं बाळ गुणी आहे आणि आपला पोरगा असाच भैताड आहे वगैरे, असं ते लेबल लावतात ना, कंपॅरिझन. तर ते करू नका, असं त्यांचं निवाचं म्हणणं, की हे 5 गोष्टी तुम्ही जर दिल्या, इम्पॉर्टन्स, सुरक्षितता, इन्व्हॉल्वमेंट, रिस्पेक्ट आणि ॲक्सेप्टन्स, या गोष्टी दिल्या तर तुमच्या मुलाचा EQ नक्कीच चांगला होणार आहे. आता आणखीन एक तुम्हाला सांगते मी गोष्ट, की मर्शमेलो टेस्ट नावाची एक प्रसिद्ध टेस्ट आहे. वॉल्टर मिशेल नावाच्या माणसाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तो एक प्रयोग केला. 4 वर्षाची मुलं त्यांनी एक 20-25 मुलं एका खोलीत टेबलाभोवती उभे केले आणि त्यांनी सांगितलं, की तुम्हाला प्रत्येकाला एक मर्शमेलोचा तुकडा मिळेल. मर्शमेलो ही एक अमेरिकन किंवा परदेशातली मिठाई आहे. त्या मिठाईचा एक तुकडा मिळेल असं सांगितलं. पण त्यांनी लगेच जोडून सांगितलं, की मी आत्ता बाहेर जातो आहे आणि बाहेरून परत येईलपर्यंत जे मुलं थांबले असतील मिठाई खायचे, त्यांना एकाच्या ऐवजी 2 तुकडे मिळतील. मग तो बाहेर जाऊन CCTVवर बघत असतो, की आतमध्ये काय सुरू आहे. तर काही मुलं झोपली असतात, काही खेळतात, काही गुडघ्यात मान घालून बसली असतात नुसती, आणि ज्यांचा अजिबात भावनांवर कंट्रोल नसतो, ती मुलं काय करतात, लगेचच तो त्याची पाठ फिरल्यावर गट्ट करून टाकतात मिठाईचा तुकडा. तर हा आतमध्ये येतो आणि जी मुलं थांबलेली असतात त्यांचा पुढच्या 20-22 वर्ष अभ्यास करतो तो, आणि त्याच्या लक्षात येतं, की जी मुलं थांबलेली आहे त्यांचा EQ खूप चांगला आहे, त्यांची निर्णय क्षमता चांगली आहे, ते आपल्या कामात चांगली कामगिरी पार पाडतात, हुशार आहे, त्यांना जोडीदारही चांगले मिळतात आहे आणि ते सुखात नांदत आहे. म्हणजे इतका मोठा EQचा घटक आहे, की कुठल्याही नोकरीतील 54% भाग हा EQमुळे असतो. म्हणजे तुमचा EQ चांगला असेल तर तुम्ही 54% तुमचं कामावरच, म्हणजे तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळणार तेवढं, हा भाग. त्याच्यानंतर जसं आपण लहान मुलांना आरोग्यासाठी लसीकरण करतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून, की या मुलांना पोलिओ होऊ नये किंवा काय, बऱ्याच लसी टोचतात आजकाल. तसंच लहानपणापासून चांगल्या विचारांची आणि चांगल्या भावनांची लस ही जर आपण लहान मुलांना दिली, ती काही इंजेक्शन गोळ्यांच्या स्वरूपात नसते, विचारांच्या स्वरूपात असते, अनुभवांच्या स्वरूपात असते. तर ती जर आपण दिली तर मुलं छान मोठी होतील, चांगली वाढतील. पण माझा प्रश्न असा आहे, की जिथे आईवडीलच घाबरट, भित्रे, चिडके, रडके असे असतील, तर ते आपल्या मुलांना काय संस्कार चांगले देऊ शकणार आहेत? तर आधी पालकांनी सुद्धा स्वतःला टेस्ट करायला पाहिजे, की पालक म्हणून आपण कसे आहोत, की आपण खरंच चांगले पालक, इमोशनली इंटेलिजंट पॅरेंटिंग म्हणतात, की भावनिकदृष्ट्या हुशार पालक आपण आहोत का, की आपला EQ किती आहे, आपला IQ किती आहे, हे सुद्धा पालकांनी तपासून पाहावं असं मला वाटत असतं. म्हणजे इतका EQचा परिणाम होत असतो, म्हणून IQपेक्षा EQचं महत्त्व जास्ती वाढलेलं आहे. मॅडम, तुम्ही आजकालच्या पालकांना काय सल्ला द्याल? आजकालच्या पालकांना सल्ला देण्याची गरज खूप वाढलेली आहे आणि ती महत्त्वाची पण झालेली आहे.
कारण पालकांकडे मुलांकडे बघण्यासाठी जास्त वेळच नसतो. कारण ते स्वतःच्या करिअरमध्येच जास्ती गुंतलेले असतात. आणि गंमत अशी आहे, की पहिली तर गोष्ट ही आहे, की मुलांच्या हाती मोबाईल कमीत कमी दिला पाहिजे पालकांनी. आता शाळेपासूनच शाळेचं होमवर्क मोबाईलवर देतात. त्याच्यामुळे मुलांना आणि मध्ये कोरोना काळात मुलांची शाळा भरूनच झाली होती. तेव्हा तर ती मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरच भरायची शाळा. तर जे पालक म्हणायचे, की हात कशाला लावायचा त्याला, तर आता तेच हाती देतात त्यांच्या मोबाईल. घे एकदाचा आणि सूट. असं म्हणून त्याला त्याला काय प्रोत्साहनच मिळतं एका गोष्टीचं. तर तो काय बघतोय म्हणजे पालकांची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आता ज्या घरात पालक मुलांमधले सतत दोष काढतात, मारतात, शिक्षा करतात, चुकीला क्षमा नसते. अशी घरं मुलांना आवडत नाही, असे पालक मुलांना आवडत नाहीत. घर म्हणजे तुरुंग वाटतं, घरातून पळून जावंसं वाटतं. शेजारच्या काकांचं घर आवडतं. हे सगळं कसं कळतं मला? तर मी जेव्हा मुलांना फॅमिली ॲडजस्टमेंट टेस्ट म्हणजे कौटुंबिक समायोजन चाचणी त्यांना मी देते, त्यांच्याकडनं सोडवून घेते, तेव्हा ते सगळं लिहितात ह्याच्यात. म्हणजे पालकांना जेव्हा मी सांगतो, की "हे पहा तुमच्या मुलाला असं-असं वाटतंय." तर तो त्यांना शॉक बसतो, की आम्ही त्याला इतकं सगळं चांगलं वाढवतो आणि असं कसं? एक पालक मला म्हणत होते, की "मॅडम मी माझ्या पोराला काजू किसमिस खाऊ घालतो, चांगले कपडे-लत्ते आणून देतो. पण म्हणे हा पोरगा घरात थांबतच नाही म्हणे." असं का? तर मी त्या मुलाशी बोलली. तर त्याने मला सांगितलं, की "माझे बाबा इतके रागीट आणि संतापी आहेत, की ते माझ्या मागे कोयता घेऊन धावतात." तर मी त्या माणसाला विचारलं, म्हटलं, "बाबा तुम्ही कोयता कसा काय निवडला?" तर ते म्हणे, "माझा बाप माझ्या मागे लहानपणी कोयता घेऊनच धावायचा म्हणे. म्हणून म्हणे मी पण कोयताच वापरते." म्हटलं, "कोयता घेऊन धावणाऱ्या बापासाठी कोणी मुलगा घरात थांबेल का?" त्यांनी 50 कुंड्या फुलं येणाऱ्या झाडांच्या फोडून टाकल्या होत्या, राग आला म्हणून. म्हणजे असा माणूस. त्यांची बायको सोडून गेली होती त्यांना. मग त्यांनी पुढे दुसरी बायको केली. ती अजूनपर्यंत फॉर्च्युनेटली टिकलेली आहे. कारण तिला पुष्कळ त्याच्यापेक्षा जास्ती कळतं, की कसं सांभाळ करायचा या नवऱ्याचा वगैरे. तर तो मला म्हणतो, की "मॅडम तुम्ही 25 वर्षापूर्वी मला भेटायला पाहिजे होत्या. तुम्ही भेटले असता तर माझं लग्न वाचलं असतं." म्हटलं, "बरं आता जेवढं असं राहिलं आहे, तेवढं तर तुम्ही वाचवा आता." तर ते अशी मुलं घरात राहतील आणि मोठे झाल्यानंतर आई-वडिलांची काळजी घेतील, असं अजिबात नाहीये. कारण त्यांचा एक तर लहानपणापासून इमोशनल डेव्हलपमेंटच अशी झालेली असते, भावनिक विकास. तर तो निगेटिव्हच झालेलं असतं ना. तर तो मोठा झाल्यावर दुरुस्त करता येणं अवघड आहे. अशक्य नाही आहे, पण अवघड आहे. त्यामुळे लहानपणी मुलांना आपण काय देतो, नुसत्या या वस्तू आणून किंवा पिझ्झा खाऊ घालून वगैरे काही होत नाही. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, त्यांना वेळ देणं. आपल्याला पुष्कळ गोष्टी माहिती आहे, की 1 तासाचे तुम्हाला किती पैसे मिळतात? अशी एक मुलगी वडिलांना विचारते. ते वडील काहीतरी सांगतात. तर ती मुलगी म्हणते, की "पप्पा उद्या तुम्ही घरी थांबा, मी तुम्हाला इतके पैसे देते." तर अशी एक टचिंग गोष्ट मध्ये मी वाचली होती. तर मुलांना पालकांचा वेळ हवा असतो आणि पालकांकडे वेळ नसतो ही आज एक रिॲलिटी आहे. आणि मुळात मुलं वाढतात. त्यांना सगळं दिलं आपण, की मुलं वाढतात. पूर्वी काय आमच्या आई-वडिलांनी असंच आमच्याकडे लक्ष दिलं का? पण आम्ही वाढलो ना चांगलं. अरे पण तुमचा काळ वेगळा होता. आज मुलं ज्या काळात जन्माला आलेली आहे, तो काळ खूपच वेगळा आहे. याची आणि त्या काळाची तुलनाच होऊ शकत नाही. तर हे पालक विसरतात. आणि एकच मुलगा पुरे हे एक असतं ना, तर त्या मुलाला शेअरिंग कळत नाही, की भावंडांबरोबर राहणं, कुठली गोष्ट शेअर करणं, हे काहीच कळत नाही. एकुलता एक असतो त्याच्यामुळे तो हट्टीपणा क करत राहतो. पुढे मग तो पालकांनाच डोईजड होतो आणि खूप डोईजड झाले, की आमच्याकडे आणतात मग. तर ते अवघड असतं. म्हणजे जेव्हा समस्या छोटीशीच असते, तेव्हा नेलं तर त्याच्यावर पुष्कळ काम करता येतं आपल्याला. पण ती खूप वाढलेली समस्या जेव्हा असते, तेव्हा अवघड जातं. मग कधी-कधी औषधंसुद्धा सुरू करावी लागतात. मॅडम, एखाद्याला मनोविकार आहे, हे कसं ओळखायचं? किंवा तो व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकतो का? किंवा तो व्यक्ती लग्न करू शकतो का? एखाद्याला मनोविकार आहे की नाही, हे ओळखणं खूप कठीण आहे असं नाही वाटत मला. शरीराला जसे आजार होतात, तसेच मनाला पण आजार होत असतात. आणि मन म्हणजे काय तर मेंदूचं कार्य. एक साधी व्याख्या अशी आहे, की मन म्हणजे मेंदूचं कार्य.
त्यामुळे मेंदूमध्ये जेव्हा रासायनिक असमतोल होतो, तेव्हा काहीतरी विकार आपल्याला दिसतो. विकार दिसतो म्हणजे काय होतं? विचार एकीकडे, भावना दुसरीकडे आणि वर्तन तिसरीकडे. म्हणजे ही जी एकसंधता असायला पाहिजे, की जसे विचार असतील तशा भावना आणि जशा भावना तसं वर्तन. तर त्याच्यात विस्कळीतपणा येतो आणि मुख्य म्हणजे माणूस वास्तवापासून दूर जातो. अशा वेळेला तो आपली नोकरी-चाकरी करू शकत नाही, शिक्षणही करू शकत नाही, काहीच नाही करू शकत. निष्क्रिय होतो पुढे तो आणि काल्पनिक जग हेच त्याला खरं वाटायला लागतं. तर अशा वेळेला त्याला औषधांची गरज असते. आपल्याकडे कसं आहे, की सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे त्याला काय वेड लागलं का? असं समजलं जातं. सामाजिक धब्बा म्हणतो आपण, सोशल स्टिग्मा. पण असं काही नसतं. शरीराच्या आजारासाठी आपण जितक्या सहजतेने डॉक्टरकडे जातो, तितक्याच सहजतेने सायकियाट्रिस्टकडे सुद्धा जायला पाहिजे. आणि औषधोपचार केल्यानंतर मनोविकार कंट्रोलमध्ये येतात. आणि चांगल्या कंट्रोलमध्ये आल्यानंतर माणूस दैनंदिन जीवन पुन्हा पूर्वीसारखं करू शकतो. आता प्रश्न आहे की त्यांनी लग्न करावं का? तर हा निर्णय डॉक्टरवर सोपवावा, की औषधं न घेता 6 महिने जर ती व्यक्ती व्यवस्थित नॉर्मल राहू शकत असेल, तर लग्न करायला हरकत नसते. अर्थात काही विकार असे आहेत स्किझोफ्रेनियासारखे वगैरे, की त्यांना ते बरे होत नाहीत. जन्मभर औषधं घ्यावी लागतात आणि औषधं घेऊन ते कंट्रोलमध्ये ठेवता येतात. पण शक्यतो अशांनी डॉक्टरनी सांगितलं की लग्न करू नका तर नाही करायचं. नाहीतर ती फसवणूक ठरते. कशी? तर आता सौम्य मतिमंदत्व हा आजार नाही आहे, पण ही स्थिती आहे. म्हणजे मेंदूचा विकास मर्यादित स्वरूपात झालेला असतो. तर अशा वेळेला चेहऱ्यावरून काहीच कळत नाही, की ही मुलगी मतिमंद आहे वगैरे. पण वागताना ते वागण्यातनं दिसतं. कारण छोटे-छोटे निर्णय घेता येत नाही. छोटी कामं करणं जमत नाही. मग अशा वेळेला मुलाकडच्यांना वाटतं, की यांनी आम्हाला फसवलं. मग कोर्टा-कचेऱ्या होतात आणि शेवटी डिव्होर्स. तर मग इतक्या गोष्टी करण्यापेक्षा त्या मुलीचं लग्न करूनच द्यायचं नाही. आणि डॉक्टरांचा सल्ला आणि शब्द हा महत्त्वाचा असतो. पण एक आहे, की औषधं घेऊन आपले विकार कंट्रोलमध्ये ठेवता येतात. औषधांच्या जोडीला समुपदेशन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पण आपल्याकडे असं चित्र दिसत नाही, की समुपदेशकही आहेत आणि डॉक्टरही आहेत. एका छताखाली दोघंही बरोबर जोडीने काम करतात आहे असं चित्र खूप कमी दिसतं. पण खरं म्हणजे तसं असायला पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं, की डॉक्टर औषध पेशंट तपासण्यातच इतके बिझी असतात. म्हणजे मी तर पाहिलंय, की रोजचे 100-150 पेशंट तपासतात डॉक्टर. तर मग ते एका पेशंटला किती वेळ देऊ शकणार आहेत? त्यामुळे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ते वाढवू पण नाही शकत. तर हे असं जर एका छत्राखाली काम केलं गेलं, तर नक्की त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. मॅडम, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही कवितांचे कार्यक्रम करता. तर जाता-जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी तुमची प्रसिद्ध कविता सादर करता येईल का? हो, नक्कीच. एक आता आपल्याला निरोपच घ्यायचा आहे, तर ती निरोपाची कविता मी सादर करते. चालेल. निरोप कधी घ्यायचा नसतो. निरोप कधी घ्यायचा नसतो, डोळ्यात पाणी आणायचं नसतं. आठवणींच्या हिंदोळ्यावर हळुवारपणे झुलायचं असतं. पंखात शक्ती आली आहे, उडण्याची सवय करायची आहे. पंखात शक्ती आली आहे, उडण्याची सवय करायची आहे. उंच भरारी घेऊन पहा, आकाश सर्व तुमचंच आहे. फळा फुला खूप खूप बहरा, फळा फुला खूप खूप बहरा. वळू द्या सर्वांच्या तुमच्याकडे नजरा. टाळ्यांची मिळवा सर्वत्र दान, आहेत तुमच्या पाठीशी आमचे आशीर्वाद. धन्यवाद.